माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. मृदात्म्या शांती लाभो. भाग 13. आज समाप्ती. ओम श्री परमात्मने नमः. भाग 133. गरुड पुराण श्रवणाचे फळ प्रत्येकाने जरूर ऐकावे. ही श्री विष्णूने सांगितलेली अर्धदेहिक क्रिया एखाद्याच्या मृत्यूनंतरच्या 10 दिवसात ऐकणे हे सर्व पापांचा नाश करणारे होय. ही उत्तर क्रिया करण्यामुळे मृतात्म्याला गती मिळून पितरांना मुक्ती मिळून पुत्रप्राप्ती होते, अंश विस्तार होतो. कोणत्याही वर्णाची व्यक्ती जर अंत्यविधी झाला नाही तर प्रेतयोनीतच राहतो. हा प्रेत कल्पनावाचा खंड ऐकविणारा तसाच ऐकणारा असे दोघेही पापमुक्त होतात. जर पुत्र मृताची उत्तर क्रिया गया श्राद्ध कुशोत्सर्ग श्राद्धे करीत नसेल तर त्याचा पुत्र तरी का म्हणावा. म्हणून प्रयत्नपूर्वक 4ही पुरुषार्थ साधून देणारे गरुडाख्यान अवश्य ऐकावे. त्याने दुःखाचा नाश होतो, सर्व मनोकामना पूर्ण होतात. ब्राह्मणाला विद्या प्राप्त होते, क्षत्रियाला भूमीचे स्वामित्व मिळते, वैश्याला अपरंपार धनाची प्राप्ती होते, इतरांची पापे धुतले जाऊन ते शुद्ध होतात. हे पुराण वाचणाऱ्या पुराणिकांची शक्तीनुसार संभावना, पूजा, सत्कार, दक्षिणा, दान, अलंकार, जमीन, गाय यांचे दान करावे, निरोप द्यावा. त्यामुळे ती पूजा मलाच पोचते असे मी निसंशयपणे सांगतो. भाग 134. कर्माची विचित्र गती. श्रीहरी सांगू लागले, गरुडा, या विश्वात आत्मज्ञानी लोकांचा नियंता गुरुज आहे, दुष्टांचा नियंता राजा, पापी लोकांचा नियंता यम. जर पापाचे पश्चातापापूर्वक प्रायचित्त जिवंत असे तोवर घेतले नाही तर नरकवासा अडळ आहे. मग असे पापी लोक नरकयातना भोगल्यानंतर पुन्हा मृत्यूलोकी जन्मास येतात. त्यांची पापकर्म ओळखायच्या खुणात आहेत. खोटारडा माणूस तोत्रा बोबडा जन्मास येतो. ब्रह्मघातकी कोडी दारुड्या काळ्या दातांचा, सोने चोर कुचक्या नखांचा होतो. दान देणारा कंजूस दरिद्री असा जन्मतो, तर पैशांसाठी अयोग्य यज्ञ करणारा डुक्कर होतो. अभक्ष भक्षण करणारा वाघ, मत्सरी, पुस्तक चोर, जन्माग्न फळे चोरणारा, निसंतान एकट्यानेच चोरून जेवतो तोही निसंतान होतो. विषप्रयोग करणारा सर्प होतो, पापी रोखणारा चातक, पाणी रोखणारा चातक, धान्य चोरणारा उंदीर, पाण्याच्या विहिरीतला बुजविणारा मासा, खरेदी विक्री यात कपट करणारा घोबड होतो. श्राद्ध अन्न खाणारा कोल्हा होतो. सुगंधी द्रव्य चोरतो तो गलिच्छ जन्मतो. कुणाच्या थोड्याशा अणुवस्तूंचा पार केला पशुपक्ष्यांना जन्म मिळतो. गरुडा, अशी चिन्हे पुष्कळ आहेत. पापी लोक नाना नरकातील यातना भोगून पुन्हा पुन्हा जन्मास येत राहतात. असे हजारो फेरे झाले की केव्हा तरी पापकर्म पुण्यकर्म समान झाली की मग स्त्री पुरुषांच्या मिलनातून नरदेह प्राप्त होतो. वारंवार जन्म मृत्यू होत राहतो. सत्कर्म केल्यामुळे चांगली गती लाभते, दुष्कर्म केल्याने अवनती होते. देव मानव यांच्या जे गुणावगुण दिसतात ते सर्व पूर्वकर्माचे परिणाम असतात. भाग 135. एमद्वारी जाणाऱ्या जीवांची अवस्था. श्रीहरी सांगू लागले, गरुडा, यमपुरीकडे जाणाऱ्या जीवाला पार्थिव देह नसतो, परंतु त्याला दुसरा अंगठ्या एवढा सूक्ष्म देह असतो. त्या देहाने यमपुरीकडे जाताना पापी जीव आपली जिवंतपणीची कर्म आठवून हळहळत असतो. तो म्हणतो की अरे रे, फार दुर्लभ असा मानव जन्म मिळाला असून मी तो व्यर्थ दवडला. तेव्हा यमदूत त्याला दुजोरा देता. तो म्हणता की तू जे मिळवतोस ते अगदी खरे. आता तुझ्या समोर केलेल्या कर्माची फळे भोगण्याखेरीज दुसरा कोणता पर्यायच नाही. माणूस अनाथांचा साधूंचा घात करणारा असेल तर त्यांचे इष्टदेव त्यांच्याकडे पाठ फिरवितात. पितर त्याने केलेली श्राद्ध स्वीकारित नाही, अग्नी आयुत्या घेत नाहीत. त्या समयी आपली मोहरी एवढी सत्कर्म, पर्वता एवढी दुष्कर्म त्यांच्यापुढे उभी राहत असतात. तेव्हा यमाचे दूत त्याला सांगतात की अरे, आता पश्चाताप वाटून काही उपयोग नाही, तेव्हा तू मुकाट्याने पुढे चल पाहू. भाग 136. मानवी देहाचे महात्म्य. गरुडाने शेवटी विष्णूला विचारले की देवा, आता मला मोक्ष मिळण्यासाठी काय केले पाहिजे ते निश्चित स्पष्टपणे सांगा, कारण या घोर प्रपंचात सुख असे कोठेच नाही. त्यावर श्रीहरी म्हणाले,
हे पक्षींद्रा, या स्थूल सूक्ष्म अशा विश्वाच्याही पलीकडे सच्चिदानंद शिव आहे. ते निराकार, सर्वत्र निरंजन, आदी कारण, अनादी, अनंत, निर्गुण, अविकारी असे परब्रह्म आहे. सर्व जीव त्यांचेच अंश आहेत. जणू काही अग्नी त्यांच्या ठिणग्या अनादी अशा कर्माच्या प्रभावाने ते वेगळाले बनले आहे. कर्मामुळेच त्यांना वर्ण, शरीर, आयुष्यभोग मिळत असतात. असे हे जन्म मरणाचे चक्र अविरत चाललेले असते. त्या चारखानी देवता इतर हजारो योनी भ्रमण करीत राहतात. कधी काळी जर का मोठ्या भाग्याने माणसाचा जन्म लाभला तर तेव्हा ज्ञानप्राप्ती करून घेऊन मोक्ष साधला पाहिजे. ही शक्यता 84 लक्ष योनीमधून फक्त मानवाच्या जन्मातच असते. या मृत्यू लोकात कोट्यावधी वेळा जन्म घ्यावेत, तेव्हा कोठे कदाचित मानवाचा जन्म मिळाला तर मिळतो. अशा संधीचा जर आत्महितार्थ फायदा करून घेताना नाही तर घेतला नाही तर तो माणूस आत्मघातकी असे म्हणावे लागेल. कर्म, स्वातंत्र्य, पुरुषार्थ दोन्ही गोष्टी फक्त शरीराद्वारे करणे शक्य असते. तेव्हा शरीराचे जतन सर्व प्रयत्नाने केले पाहिजे. शरीर जरी वेडेवाकडे, कुरूप, रोगट असले तरी ते प्रत्येकाला प्रिय असते. म्हणून जोपर्यंत देहांत जीव आहे तोपर्यंत सद्गतीसाठी प्रयत्न करावयास आहेत. तसे जर केले नाहीत तर देह गळून गेला की मग काही उपयोग होणार नाही. कारण असे की शरीर क्षणोक्षणी मृत्यूच्या दिशेने जात असते. अनेक प्रकारच्या प्रापंचिक कार्यात गुंतून पडल्यामुळे माणसाला निघून जाणाऱ्या काळाचे भान राहत नाही. एवढ्यासाठी आवश्यक कार्य सोडून देऊन तो आळशीपणात वेळ काढूपणा करीत राहील, तो नाश पावेल. कारण शरीरासकट सर्व गोष्टी नश्वर आहेत. काळाच्या खोल प्रवाहात जर सर्व जग गटांगळ्या खात असते तर वेळ निघून जात असते, पण मनुष्याला ती जाणवत नाही, म्हणून तो बेसावध राहतो. पण कुणाचे कार्य पुरे झाले आहे की नाही याकरिता मृत्यू थांबत नाही. कुणाचे कार्य पुरे झाले की नाही याकरिता मृत्यू थांबत नाही, लक्षात ठेवा. म्हणून उद्याचे काम आजच आटपून घ्यावे, आजचे काम आत्ताच करून टाकावे. वृद्धत्व ही मृत्यूची निशाणी आहे. काय? वृद्धत्व ही मृत्यूची निशाणी आहे. रोग, व्याधी हे त्याचे सैनिक आहे. तो मृत्यू हा फक्त शत्रू आहे. शत्रू तो मृत्यू प्राण्याचा घास घेतो, अशा वेळी तो कसलीच दया दाखवित नाही हो. प्रपंच ह्या मुळात दुःखमय आहे. ज्याने प्रपंचावरील आसक्ती सोडली असेल तोच खरा सुखी होय. प्रपंचात जखडलेला माणूस जन्म मरणाचे फेरे करीतच राहणार. जर प्रपंचाची आसक्ती सुटत नसेल तर त्यासाठी संतांचा सहवास धरावा. सत्संग, विवेक हेच प्राण्याचे खरे दोन डोळे. ते नसले तर तो माणूस आंधळा समजावा. ज्याच्या नशिबात असेल त्यालाच सर्व काही ऐकायला मिळते. अनेक जण शास्त्राचा अभ्यास करून व्रत, उपवास करतात, यज्ञ, होम, अनुष्ठान करतात, समाजाला उपदेश देत फिरतात, पण असे करण्याने मोक्ष मिळत नसतो. वारूळ उद्ध्वस्त करून आतील भुजंग मरत नाही. मी ब्रह्म जाणले असे जो कुणी बोलतो संसारात आसक्त असतो तो दांभिक असे निश्चितपणे समजा. अरे रे, दिगंबर होऊन राणावनात फिरणारा विरक्त असतो असे नाही. शरीरावर भस्म माती फासल्याने मुक्ती मिळते का हो? नाही. त्यात लोळणारे तर मग डुक्कर, कुत्रा अनेक लोक लोळतात हो, मग त्यांना मुक्ती मिळते का? नाही. कंदमुळं, फळं खाऊन, पाणी पिऊन जर रानातील प्राणी पण राहतात म्हणून ते काय तपस्वी होतं का? असे केल्याने लोकांकडून वाह मिळते, पण तत्वाचा साक्षात्कार होणे हाच खरा मुक्तीचा उपाय. गरुडा, वेद, पुराणे, आगम, शास्त्रे यांच्या महाभारतात माणसे भरकटत जातात. त्यांच्यामुळे माणूस कुतर्पी बनतो. शास्त्रे फक्त दिशा दाखवता, पण आत्मज्ञान ही वस्तू फार दुर्लभ आहे. हजारो वर्ष जरी शास्त्राचा अभ्यास करीत राहिला तरी शास्त्राचा अंतर लागणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे धान्य तेवढे घेऊन फोलपट टाकून देतात, त्याप्रमाणे तत्वाचे ज्ञान झाल्यानंतर मग त्याला शास्त्राचा उपयोग नसतो. आश्रम, धर्म, शास्त्र, दर्शन, कर्मकांड, विधी यापैकी कशामुळे ज्ञान मिळत नाही. गुरुमुखातील एकाच वचनाने मोक्ष मिळतो, मोक्ष लाभतो. त्या वचनाची तुलना कुणाशी होऊ देणार नाही, होऊ शकणार नाही. अनेक विद्यांचा तेथे उपयोग नसतो. ज्ञानाचे दोन प्रकार. एक म्हणजे शास्त्र सांगता शाब्दिक ज्ञान,
दुसरे विवेकातून प्रगटलेले ज्ञान. शास्त्रे म्हणतात की परमतत्व म्हणजे ब्रह्म. कुणी द्वैत मानतात, कुणी अद्वैत मानतात. मग त्या दोघांनाही गोष्ट उमजत नाही की ते परमतत्व दोघांपेक्षा वेगळे. ममत्वाच्या भावनेमुळे प्रपंचात बंधन पडते. माझे असे काहीच नाही हो, या जगात माझ्याचं काहीच नाही. या भावनेतून मोक्ष मिळतो. जे माणसाला मुक्ती देते तेच सत्कर्म, जी मुक्ती देते तीच सद्विद्या. इतर कर्म विद्या व्यवहारात उपयोगी असता हो फक्त. जोपर्यंत मनात अहंकार, आसक्ती, संकल्प, विकल्प शाबूत असतात तोपर्यंत मन निश्चल होत नसते. त्यामुळे शास्त्रचिंतन होऊ शकत नाही. म्हणून गुरुकृपा होत नाही. मग परमतत्वाचे ज्ञान तरी कसे होईल? जोवर त्या परमात्माचा परमतत्वाचा साक्षात्कार होत नाही तोवरच सर्व मंत्र, तंत्र, धर्म, कर्म, वेद शास्त्रांचे महत्त्व असते. म्हणूनच मनुष्याने कसेही करून त्या परमतत्वाचे ज्ञान जिवंत असेपर्यंत गुरुमुखातून प्राप्त करून घ्यावे. अशा प्रकारे जो आत्मतत्व जाणतो तोच मुक्तीला जात असतो. इतर धार्मिक लोक स्वर्गात जातात, पापी नरकात जातात, पशुपक्षी वगैरे जगात पुन्हा पुन्हा जन्मता व मरत राहतात. असे बोलून सुत पुढे म्हणू लागले, हे मुनी श्रेष्ठ हो, प्राणी मरण पावल्यावर लगेच किंवा कमी जास्त कालावधीनंतर नवीन देह कसा प्राप्त करू शकतो? हे सर्व मी जसे भगवंताकडून ऐकले तसेच्या तसे वर्णन केले. हे महापुराण फार गूढ आहे. हे पुराण सर्वप्रथम श्रीहरीने गरुडाला कथन केले. मग गरुड पुराणापासून भृगूला, त्याच्यापासून वशिष्ठ मुनींना, त्यांच्यापासून वामदेवाला, त्यांच्यापासून पराशर मुनींना, पराशरापासून व्यासांना, व्यासांपासून तुम्हा आम्हा सगळ्यांना ऐकायला गुरूंकडनं मिळते. जो कोणी हे पुराण जाणतो, ऐकतो तो या देहात परलोकात असा दोन्हीकडे सुखी होतो. गरुड पुराणातील धर्मकांड, प्रेतकांड संपूर्ण झाले, समाप्त झाले. आता पुढील ब्रह्मकांड ऐकूया. 137 सूत शौनक संवाद. शौनकासहित 26,000 ऋषी शिष्यांत सिद्धाश्रमात गेले. त्यांनी सुताला विष्णूचे महात्म्य विचारले असता सुत सांगू लागले, अहो मुनिश्रेष्ठ हो, मी श्री विष्णू, लक्ष्मी, वायू, सरस्वती, शेष, गुरुदेव, व्यास यांना वंदन करून निश्चयपूर्वक सांगतो की नारायणासारखा देव पूर्वी नव्हता, सध्याही नाही, पुढे होणार नाही. तेच जाणण्यायोग्य आहे. वेद, इतिहास, पुराण यांचाच महिमा वर्णन करतात. म्हणून विष्णू आदिपूज्य आहे. तोच ज्ञान, तोच प्रकाश. विष्णू पदाहून श्रेष्ठ तीर्थ नाही, विष्णू भक्ताहून श्रेष्ठ भक्त नाही. या कलियुगामध्ये सर्व पुराणांपैकी 3च पुराण हरीची आहेत. कोणती? भागवत महापुराण, विष्णू पुराण आणि तिसरे गरुड पुराण. त्यापैकी गरुड महापुराणाची रचना जरा आगळीच आहे. गरुड पुराणाचे 3 विभाग आहेत. 2 भाग कर्मकांड, धर्मकांड, ब्रह्मकांड. आपण आता ब्रह्मकांड पाहत आहोत. त्यातही ब्रह्मकांड सर्वश्रेष्ठ. ब्रह्मकांडाच्या पारायणाचे श्रवणाचे फळ भागवत पुराणाच्या बरोबरीने. म्हणूनच हे ब्रह्मकांड ऐकणं गरजेचे. ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये सुदर्शन, देवांमध्ये जनार्दन, यज्ञामध्ये अश्वमेध, नद्यांमध्ये गंगा नदी, फुलांमध्ये कमळश्रेष्ठ, त्याप्रमाणे सर्व पुराणामध्ये गरुड पुराण श्रेष्ठ. त्यात श्रीहरीचे महात्म्य मुख्यत्वे वर्णिले आहे. भाग 138 प्रलय व सृष्टीची पुनर्निर्मिती. श्रीकृष्ण गरुडाला सांगू लागले, हे सुव्रता, या सृष्टीचे मूळ बीज विष्णू, तोच व्यापक तत्व, अवतार तोच. प्रलय काळी सर्व विश्व ब्रह्मांड स्वतःमध्ये विलीन करून तो एक कल्पपर्यंत निजून राहतो. नंतर त्याला जाग यावी म्हणून लक्ष्मी त्याचे स्तवन करते, तेव्हा तो जागा होतो. निद्रा झटकून कार्य प्रवृत्त होतो, तेव्हा त्याची संकल्प शक्ती प्रगट होते. तशी ती त्याच्यात बीज रूपाने नेहमीच असते. मग तो
लौकिक रूप धारण करतो, प्रलय काळचा अंधार नष्ट करतो. त्याचे सर्वच अवतार परिपूर्ण असतात. सृष्टीची निर्मिती पोषण हे त्याचे लौकिक कार्य होय. नंतर तो त्याच्या योगमायेच्या उदरात वीर्य बीज स्थापन करतो. नंतर 3 गुणांची निर्मिती करतो. नंतर लक्ष्मीसुद्धा स्त्री, भू, दुर्गा अशी 3 रूपे घेते. स्त्री ही सात्विकी, भू ही राजसी, दुर्गा ही तामसी. परंतु मुळात त्यांच्यात वेगळेपणा असा नाही. नंतर हरीने ब्रह्मा, विष्णू, रुद्र अशी 3 रूपे घेतली. त्यापासून महातत्व, त्यातून वायू उत्पन्न झाला. नंतर अहंकाराची उत्पत्ती झाली. क्रमाक्रमाने देवांची उत्पत्ती होत गेली. आधी अहंकाराने विभाजन 10 भागात होऊन 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय बनली. मग त्यांचे अभिमानी देव जन्मले. आधी मनाचा अभिमानी इंद्र, मदन असे 2 जण जन्मले. नंतर द्रोण, प्राण, ध्रुव अधिकरण 8 वसू उत्पन्न झाले. पुढे रैवंतेय, भीम, वामदेव, ऋषा, कपी, अज, समपाद, ऐर, भुज्ञ, बहुरूप, महान नावाचे 9, 10वा भव असे 10 रुद्र झाले. त्यानंतर उरुक्रम, शुक्र, विवस्वान, वरुण, पर्जन्य, अतिबाहू, सविता, आर्यमा, दाता, पुषा, त्वष्टा आणि मग असे 12 आदित्य झाले. 49 प्रकारचे मरुद्गण, 10 विश्वे देव उत्पन्न झाले. नंतर तत्वांचे अभिमानी देव, 5 प्राणाचे अभिमानी देव उत्पन्न झाले. पुढे 14 मनो, 7 पितृदेव, गंगा वगैरे नद्यांच्या देवता निर्माण झाल्या. शेवटी त्या सर्वांनी नारायणाची स्तुती केली. तेव्हा भगवंताने त्या सर्वांच्या अंतरात प्रवेश केला, त्यांना आश्रय दिला. भाग 139. सृष्टीचा विस्तार कसा झाला? गरुडाने विचारले की हे प्रभू, नंतर पुढे सृष्टीचा विस्तार कसा झाला होता ते मला सांगा. भगवंत म्हणाले, नंतर नारायणाचे मूळ तत्वात प्रवेश केला, तेव्हा तेथे स्फुरण उत्पन्न झाले. मग 8 आवरांनी वेष्टीत असे हिरण्यमय ब्रह्मांड निर्माण झाले. त्याचा अभिमानी देव ब्रह्म, त्याचे विराट पुरुष असे एक नाव. असे ब्रह्मांड निर्माण करून त्या तत्वाभिमानी देवांचं सर्व व्यापून श्रीहरी असतो. ही प्राकृत सृष्टी तेव्हा ब्रह्मदेव उत्पन्न झाला, तेव्हा तो आपला जन्मदाता जाणावा म्हणून गोंधळलेल्या अवस्थेत होता. अशा वेळी तप असे 2 शब्द त्याने ऐकले. मग त्याने दीर्घकाळपर्यंत तपश्चर्या केली. तेव्हा त्यांच्या समोर श्रीहरी प्रगट झाले. त्यांनी ब्रह्मदेवाला सृष्टी रचना करावयास आज्ञा दिली. पुढे ब्रह्मदेवाने प्रथम विष्णूला, प्रथम जीवांचा अभिमानी वायुदेव याला उत्पन्न केलं. पुढे आपल्याच अवयवातून त्याने ब्रह्माची व ब्रह्मा आणि भारती या 2 देवी महत्त्वात्मक अग्निदेव यांची निर्मिती केली. उजव्या हातापासून अहंकारात्मक हर रुद्र उत्पन्न केला. मग क्रमाक्रमाने गरुड, शेष, वायू, गायत्री, वारुणी, सौपर्णी, चंद्र, इंद्र, मदन तशाच इंद्रियाभिमानी देवता निर्माण केल्या. अरे गरुडा, ही सर्व माझीच कृपा आहे बरं. भाग 140. सत्वयुक्त निसत्वयुक्त वस्तू. श्रीकृष्ण म्हणाले, हे पक्षीराजा, भगवंत गुणसंपन्न, सर्वतंत्र, स्वतंत्र, सनातन, पूर्णानंद स्वरूप असा आहे. त्याच्यासारखा कुणी नाही. तो सर्व गोष्टीमधील सार तेवढेच स्वीकारतो. ही सार शेळ्या गोष्टी स्वीकारित नसतो. भक्त आणि अर्पण केलेल्या गोष्टीमधील सार अर्थात सत्व तो मान्य करतो. आता वस्तू निसत्व कधी होतात ते ऐक. जांभूळ वगैरे फळे तोडल्यानंतर 4 दिवस सात्विक ताजी असतात. फणस 1 महिन्यापर्यंत, खजूर 6 महिन्यापर्यंत, नारळ 1 दिवस रात्रीपर्यंत ताजा असतो. पण वाळलेला नारळ, गोटा व खारीक यांना दोष नाही. बघा, जांभूळ फळ तोडल्यापासून 4 दिवस, सुपारी 1 वर्षभर, तांबूळ घट्टकाभर म्हणजे 24 मिनिटापर्यंत, शिजलेलं अन्न, भाज्या, आमटी 3 तासापर्यंत ताजं, तेलात तळलेले पदार्थ 3 पंधरवडे, तर तुपात तळलेले पदार्थ 12 तासपर्यंत ताजे असतात. पालेभाज्या वगैरे 9 तासापर्यंत, इडलिंबू, आवळा, कापूर, आंबा वर्षापर्यंत टिकवता येतो. ह्या सर्वांमध्ये तुळस ही अपवादात्मक आहे. ती सदा सर्वदा सत्वयुक्त असते. आषाढात भाज्या, भाद्रपदात दही, आश्विनात दूध निसत्व असते.
अळशीची फुले 3 दिवसापर्यंत ताजी राहतात. भाद्रपदात दही आणि आश्विनात दूध आणि सत्व असते. मोगरा 1 प्रहरभर, चमेली अर्धा प्रहरापर्यंत, केशर 3 वर्षापर्यंत, कस्तुरी 10 वर्षापर्यंत, कापूर 1 वर्षभर सारयुक्त असतो. चंदन तुळशीप्रमाणे सदा सर्वदा निर्दोष असते. भाग 141 देवांचे विविध अवतार. श्रीहरी पूर्ण स्वरूप आहे, त्यांच्या तोडीचा कुणीच नाही. हे समग्र अवतारांचे बीज संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध तेच. त्यांनीच ब्रह्मदेवासहित सर्व सृष्टी निर्माण केली. सनत कुमार, वराह, नारायण, कपिल मुनी, अत्री, अनसूयेच्या पोटी दत्तात्रय असे त्यांनी अवतार घेतले. प्रत्येक युगात व प्रत्येक कालखंडात वेळोवेळी ते अवतारित झाले. मत्स्यकुर्म 10 मुख्य अवतार, व्यास हे त्यांचेच अवतार. सर्वच्या सर्व अवतार फक्त ते स्वतःच जाणता. प्रत्येक अवतारात त्यांचे गुण सामर्थ्य अबाधित. त्यांची जी परिक्रिया शक्ती ती सुद्धा अगदी तशीच ज्ञानरूपिणी असून वारंवार अवतार घेते. सृष्टी उत्पन्न होण्याआधी तीच प्रकृती बनली. विष्णूच्या प्रत्येक अवतारात ती त्यांची पत्नी झाली. असे त्या भगवंताचे कितीतरी अवतार नेहमी कारणपरत्व होतात. भगवान शेष हे नारायणाचे भक्त असून त्यांनी दशरथ सुमित्रा यांच्या पोटी लक्ष्मण रूपात जन्म घेतला. पुढे वसुदेवाची पत्नी रोहिणीच्या पोटी ते बलराम म्हणून जन्मले. त्याचप्रमाणे रुद्राचे सुद्धा अंश अवतार आहेत. वामदेव, ईशान, अघोर, सघो, जात, तत्पुरुष, दुर्वासमुनी, द्रोणपुत्र, अश्वत्थामा हे रुद्रावतारच आहेत. भाग 142 श्रीकृष्ण पत्नी नीला. पितृदेवातील श्रेष्ठ कव्यवाह याला एक मुलगी. ती नेहमी कृष्णाचे पतिरूपात चिंतन करीत असे. पित्याने तिच्या लग्नासाठी पुष्कळ प्रयत्न केले, तेव्हा तिने कृष्णाशीच विवाह करण्याचा आपला निश्चय त्याला सांगितला. पित्याने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर तिची भक्ती पाहून भगवान श्रीनिवास समोर प्रगट झाले. तिला आश्वासन दिले, कृष्णावतारी तिची इच्छा पूर्ण होईल. मग तिने योग मार्गाने तो देह विवर्जित केला. कुंभकाच्या घरी जन्मास आली, तेव्हा तिचे नाव नीला होते. पुढे कालक्रमानुसार काव्यवाह नग्नजित राजा म्हणून जेव्हा जन्मास आला, तेव्हा त्याच्या पोटी तीच पूर्वीची मुलगी नीला नावाने जन्मली. मग श्रीकृष्णाने तिच्या स्वयंवरात पण जिंकला व तिच्याशी विवाह केला. भाग 143 श्रीकृष्ण पत्नी भद्रा मित्रविंदा. पूर्वी नळाची पुत्री भद्रा नावाची होती. ती पुढे मोठी गुणसंपन्न असून विष्णूची परमभक्त होती. तिने पित्याला आपल्या विष्णुनिष्ठेविषयी सांगून आयुष्यभर भक्ती करीत देह ठेवला. नंतर कालांतराने वसुदेवाच्या बहिणीच्या उदरी तीच भद्रा जन्मास आली. तेव्हा तिचे नाव कैकेयी असे होते. त्याही जन्मात ती नेहमी विष्णूच्या उपासनेत मग्न होते. पुढे पुन्हा एक वार ती सुमित्रा नावाने जन्मास आली. तिचे नाव मित्रविंदा असे होते. मग त्या जन्मात तिच्या स्वयंवरात श्रीकृष्णाने सर्व राजांना जिंकून तिच्याशी विवाह केला. भाग 144 सूर्याची कन्या कालिंदी. व्यवस्थान नावाच्या सूर्याला कालिंदी या नावाची एक मुलगी होती. तिला यमुना किंवा यमुनजा असेच म्हणतात. तिने कृष्णपती रूपात प्राप्त व्हावा या हेतूने पूर्वी यमुना नदीच्या काठी तप केले. त्यावेळी योगायोगाने कृष्ण अर्जुन हे फिरत फिरत येथे गेले असता तिला पाहून कृष्णाने अर्जुनाला पाठवून तिचा वृत्तांत विचारला. तेव्हा तिने आपला हेतू सांगितला. मग पुढे कृष्णाने तिला तपाचे फळ मिळावे म्हणून तिच्याशी विवाह केला. भाग 145 श्रीकृष्ण पत्नी लक्ष्मणा. श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले, हे पक्षींद्रा, लक्ष्मणा नावाची अग्निदेवाची मुलगी होती. सुलक्षणा असे तिचे दुसरे नाव होते. ती आयुष्यभर श्रीकृष्णाची पतिभावाने पूजा करीत असे. तिने आपली मनोकामना पित्यालाही सांगितली होती. पुढे कालवंशात तिचा मृत्यू झाला. पुन्हा पुनर्जन्मात ती भद्र देशाच्या राजाची मुलगी होऊन जन्मली. त्यानंतर तिच्या स्वयंवरात उपस्थित होऊन स्वयंवराचा पण जिंकून जन्मलेल्या सर्व राजांना जिंकून मी तिच्याशी विवाह केला. मग तिच्या समी द्वारकेत आलो. भाग 146 सोमाची कन्या जांबवंती.
श्रीकृष्ण म्हणाले, गरुडा, आता ही सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी एकाच सृष्टीत विष्णुभक्त श्री सोम यांना जामवंती नावाची एक मुलगी होती. पित्यासारखीच ती सुद्धा विष्णुभक्ती परायण होती. तिला सदैव श्रीकृष्णाचा ध्यास असे. एकदा तिला बरोबर घेऊन श्री सोम तीर्थयात्रेला निघाला. सोबत त्याचे गुरु जैगीषव्य मुनी होते. जेव्हा ते कपिल नामक तीर्थ क्षेत्रावर गेले तेव्हा सोमाने तीर्थश्राद्ध केले. त्यावेळी सद्गुरू जैगीषव्य मुनींनी व्यंकटाचल क्षेत्राचा महिमा सांगितला. तेव्हा सर्वजण त्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना नारसिंह तीर्थ लागले. त्या तीर्थाचे महात्म्य श्रवण करून सर्वजण पुढे चालू लागले. जेव्हा त्यांनी भगवान व्यंकटेश यांचे दर्शन घेतले तेव्हा जांबवंती देहाची शुद्ध लपली. अशा वेळी श्रीदेव श्रीनिवासाने तिलाच प्रत्यक्ष दर्शन दिले. तिच्या कानात व्यंकटेश मंत्राचा उपदेश केला. तेथेच राहण्याची आज्ञा केली. पुढे ती आयुष्यभर मंत्र जप करीत राहिली. जेव्हा तिच्या आयुष्याचा अवधी पूर्ण झाला तेव्हा तिने योगमार्गाने देह सोडला. नंतर ती पुन्हा भक्तराज जांबवंत यांच्या पोटी जन्मली. त्यावेळी श्रीकृष्णाने तिच्याशी विवाह करून पत्नी रूपात तिचा स्वीकार केला. गरुड पुराणातील ब्रह्मकांड पूर्ण झाले. या ठिकाणी श्री गरुड पुराण महात्म्य कथासार समाप्त झाली. जर यात काही चूक झाले असेल माझ्या हातून तर तुम्ही मोठ्या मनाने मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. ओम श्री परमात्मने नमः. पुराणं गरुडं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृण्वन्तां कामनापूरं श्रोतव्यं सर्वदैवैः. हरि हर ओम हरतस्तम्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.